हा कार्यक्रम दरवर्षी तुम्ही म्हणजे खूप जोमाने करता. इकडून पुन्हा जी दिसतानापट्टी इकडून इकडे सुरुवात होते. फलंदाजीसाठी प्रचारण केलेला आहे. पहिल्या चेंडीत खेळण्यासाठी तयार. नमस्कार मित्रांनो, मी नितेश नानगाव तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज तारीख 13 आणि पाठीमागे जर तुमका आवाज येत असाल तर स्पीकर लावलेला, कारण की आमच्याकडे आज GPL चालू होता. आज 5वा पर्व GPLचा कांगोमोडी प्रीमियर लीग वाघोबा चषक 2026 13 फेब्रुवारी 2026. सो मित्रांनो चालू होता आणि आज उद्घाटन सामनं पण होतं. आपण जाताला आधी बाजारात थोडंसं आज म्हणजे ब्लॉग टाकू जाऊ, तो ब्लॉग टाकून आपण येतो, कारण की दुपारपर्यंत जाऊ भेटतात की नाही माहिती नाही. संध्याकाळी खूप सारे कार्यक्रम होतात फोंड्यात पण, म्हणजे इकडे आपल्या इकडे पण आजूबाजू झरपड्यावाडीत डबलबारी पण असा संध्याकाळी बघूया. पण सध्या तरी आता आपण हे कार्यक्रम बघूचो, जे हे कार्यक्रम आपण अटेंड करूचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, मस्तपैकी सकाळा मस्तपैकी असं व्हिडिओ होता. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवर. जा तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब करा तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, जाऊया आपण आता बाजारात. 9:30 झाले, 9:30. आता आपण इकडे जाऊया. तिथं काम चालू आहे, इकडे काम चालू आहे. वा वा वा, मामाचं घर कसं होतं बघू शकतास. पप्पा हात तुम्ही ह्या लोक. हा पायावर यायचं पप्पा. हा चालू केल्याने इकडे आता काम ऑलमोस्ट झाला. हे 2-4 भिंती आहेत, ते झाले की काम झाला. बघू शकतास. पप्पा नामदेव का, हा चंदू बाबा, हवा हवा, हा आणि मामा. चला काही टाकून टाकू द्या, साईटीन टाकतात. ओके, तर चला मित्रांनो, वरती यांचं काम चालू आहे. नंतर आता काम करू द्या यांका, आपण जाऊया वरती मॅच बघू. GPLला त्यांचा उद्घाटन सामना होतो. चला या टाटा 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 टाटा, बाय बाय. घराचं काम चालू आहे पाडूचा. होय टाटा. आपण चालू होतो. संघ मालक आहेत, त्याने संघ मालकाने 2 नंबर लाईन मध्ये बसून घ्यायचं आहे. संघ मालक आणि बाकीच्यांनी मागे बसायचं आहे. चालू गेले इथं आता यंदाचं आम्हाला आमचं 25वं वर्ष या मंडळ या 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. रोपे महोत्सव म्हणून वर्ष इथं साजरा होत आहे. या इथं GPL स्पर्धा वर्ष 5वी इथं चालू होत आहे आणि याचं उद्घाटन थोड्याच वेळा वाजवायचे आहे. आदरणीय संदेशी पटेल, आदरणीय पवन भालेकर, विठ्ठल लाड, तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड, सरदार सावंत यांचं मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करत आहोत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन होत आहे. 25 वर्ष इथं होत आहेत. या निमित्त आता थोड्या वेळात इथं झेंडावंदन होईल. हिमांशू सावंत, सावधान, परेड, विश्राम, परेड, सावधान. भारत माता की जय, गंगामाई माते की जय. सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतायत श्री संजयजी आग्रे साहेब. सभापती संदेश पटेल साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत छोटे सावंत करतील.
हॅलो, या ठिकाणी गेली 25 वर्ष ही ज्यावेळी स्पर्धा या ठिकाणी आम्ही अंगोलन चालू केली त्यावेळी प्रत्येक वेळी या डायव्हर स्वतःचा प्रत्येक वेळी सन्माननीय संजयजी आगरे मी मागे गेल्या वर्षी पण म्हटलं की छोटा त्यांच्याकडून देणगी घेऊन आलो आणि आतापर्यंत मी गेलो त्यांना उतरलं आयुष्य लागलो अशी व्यक्तिमत्व मिळणं आम्हाला आपल्या गावातील गाडीतील सुपुत्र आहेत आणि त्यांचं योगदान गेली 25 वर्षी आम्हाला 25 वर्षी हा रोपण महोत्सव सोहळा आहे आणि त्या उपस्थितीमध्ये स्वतः उपस्थित आहेत. खरोखर आम्हाला आनंद आहे आणि त्यांच्या या ठिकाणी आम्ही आदर व्यक्त करत आहोत मंडळाच्या वतीने. कम्युनिकेशन झालेलं आहे तरी सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर असलेले माजी सभापती संदेश पटेल, नुकतेच आपले पंचायत समितीचे सदस्य पवन भालेकर, विद्यमान आमचे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन सावंत मॅडम, विठ्ठल लाड, दामोदर लाड, आप्पा लाड, मामा सावंत, सर्वच व्यासपीठावर मंडळी, हा कार्यक्रम दरवर्षी तुम्ही म्हणजे खूप जोमाने करता त्याबद्दल. आणि तरी समजा 3 दिवसाचा कार्यक्रम असला तरी त्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 महिना 1.5 महिना आधी नियोजन करावं लागतं. म्हणजे 3 दिवसाची जरी समजा 1 किंवा 2 दिवसाची जर स्पर्धा असेल तरी सुद्धा त्या कार्यक्रमाचं नियोजन करणं ह्या सोपी गोष्ट नसते. आणि खरोखर ह्या कार्यक्रमाला मला बोलवतात त्यात मी खरोखर तुमचा आभारी आहे. ज्यावेळी तुम्हाला गरज लागेल त्याच्यावेळी मी ह्याच्या आधी पण मागे तुमच्या होतो, ह्याच्या पुढेही असणार. तुमचं मला सहकार्य लावू दे एवढंच बोलतो. आणि जो कोण हरेल त्याने न खचून जाता त्यावेळी आपण कसं जिंकू ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल हा प्रत्येक खेळाडूने निर्णय घेतला पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांचं बोलणं वेगळं झालं, भाषण वेगळं झालं आणि आता आपण हाईला इकडे आता ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. म्हणजे ट्रॉफीचं अनावरण करायचं ह्या सगळे यायला ऑलमोस्ट बाकी सगळे येतात, लाईनअप लावून घेतात. आपण पण येला ट्रॉफीचं अनावरण झाला किंवा तरी मॅच चालू होते. हे गाणं गाया कशा बार बार दिन ये आए, 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 हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. गाना लागला. काय घेतलास? पण घे कॉइन दे देंगे पाटी कॉइन दे. भेटतं सगळ्यांना मान्यवर. अध्यक्ष आमचे संदीप जोल त्यांना भेटवतात. मित्रांनो मान्यवर भेटतात खेळाडूंका ओळख करून देतात. GPLचा 5वा वर्ष आणि उद्घाटन झालेलं असा. बघू शकतात. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. स्टेजवर जाऊन
माणसा ठोकसात टॉमकन चौकाच गेला भाऊ आजूबाजू माणसं आता भीती वाटतं तुझी आता बाजूक झाले सगळे बाजूक झाले संपव का वा 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 हो हो खेळणं चालू आहे झाला आता ऑलमोस्ट आता पहिली मॅच चालू आहे थोड्या दिवसात त्या बाबा चला जाऊया आपण पुढे नाही गेले ऊन लागता गरम झालं काय मिळो चला भेटू नंतर सॉरी पहिली भाऊने तिकडे कोण त्यांचं काय नाव समजा ना वाघोबा इले म्हणजे चल चल स्टार्ट कर साईल बॉलिंग टाकता बॅटिंग करतात मंदार जोईल हा ओके मंदार जोईल त्याचं नाव शॉर्टकट आपलं समजत रे नाव पटकन कोण घेत नाही खाली कोणा माका नाही माहिती नितीन मालेकर ना हा निलेश भारीकर ओके ओके ह्यांचा मीच कथा करून दिला लक्षात नाही माझ्या त्यांचा मीच व्हिडिओ बनवून दिलेला आहे आणि विकेट किपरला संकेत जोईल जेवढे माका माहिती तेवढे मी सांगते ग्राउंड इकडून पूर्ण जी दिसताना पट्टी इकडून इकडे आणि आपण आहोत इकडे उदयनारायणच्या घराकडे हे बघा सगळं ठेवतात इकडे पंकज विक्रेता इकडे वडापावचा स्टॉल पण टाकूचा कधी टाकतले का माहिती नाही आता मॅच चालू झालेली असा मित्रांनो बॉल 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 दोन्ही संघांचे 12 खेळाडू ते तालुक्याशी पाठवायचे आहेत खेळाडूचं नाव आणि स्पर्धेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पुढच्या चेंडू साई पवार यांचा ऐ ग काय सुटली रे काय सुटली मस्त 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 अशा रीतीने एका डावीने संघाचे खातं खोललं जात आहे आणि एका डावीने समाधान आणतात सलामीचे फलंदाज मंदार जोईल आणि निलेश भालेकर आता तो स्ट्रायकर आला तो निलेश भालेकर पुढचा चेंडू साई पवार यांचा निलेश भालेकर यांच्या त्यांच्यासाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न फुल भेटलो रे हो 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 मस्त गॅप मस्त गॅप मस्त गॅप चौकार निलेश भालेकर यांचा बॉल बॅटिंग करतोय आता कसं केलं मग प्लेट केलं तरी मग असं प्लेट केलं तरी गेलो आणि त्यांना मान मिळतो 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये घट करते धावसंख्येपैकी 5 पहिल्या षटकावर 3 बॉल झाले ना यांच्यामध्ये हा चाललेला सलामीचा सामना पुढे 3 बॉलचे सामने खेळवले जाणार आहेत हो 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 बॉल 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 ठीक तरी एक निश्चित क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि 2 धावा म्हणायचे त्या डिक्लेअर शेतात मिळतात पुढचा चेंडू साईल पवार यांचा पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार निलेश भालेकर आणि व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असतो चांगला चेंडू निर्धार चेंडू अशा रीतीने चांगली गोलंदाजी लाईन देण्याची गोलंदाजी करतात साईल पवार या बदल संघाकडून संघाची धावसंख्या झाली 7 पहिल्या षटकात प्रगती पटावर साईल पवार यांचा स्ट्रायकर आहे ते निलेश भालेकर सलामीचे फलंदाज भालेकर संघाकडून पुढच्या चेंडू साई पवार यांचा जोरदार दिशेने गावडीच्या दिशेने चेंडू जातो चेंडूला फुल गेले येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण करतात फलंदाज काश्मीरच्या कार्यक्रम होणार आहे पुढच्या चेंडू प्रसाद महाराजांचा जोरदार षटकार की कॅच षटकार 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 पहिला षटकार ना 6 धावा जमवल्या तर या जीपीएल स्पर्धेच्या 5व्या पर्यायाचा हा पहिला षटकार भालेकर यांच्या बॅटमधून निघतोय आणि अशा रीतीने 6 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या झाली होती 41 4 षटकांच्या बॅटमध्ये 41 धावा जमवलेल्या आहेत तर भालेकर संघाने पहिला बॉल वा 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 दोन येतले आरामात 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 आरामात
नको रे डाव्याच्या फलंदाजी साईड पवार प्रसाद लाड वलती साईड पवार हरी प्रसाद लाड विकेट किपर मंडू भारेकर बॉलर बॉलर निलेश भारेकर आहे बॉलर हा हा ओके ओके हां रमेश सावंत हां ओके ओके रमेश सावंत बॉलिंग अरे वा 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 सागर 41 होयात 4 ओव्हरीत 2 बॉलात 3 2 बॉल झाले 3 रन झाले थांबा जरा 2 पटाल सुंदर बॅटला जाऊन त्यांच्या दिशेने चेंडू करतायला त्याच्यामध्ये नैसर्गिक चेंडू आहे परंतु एक धावेमध्ये चांगला म्हणजे धावसंख्येत 1 ओव्हर धावसंख्या होते ते 4 बिन झालेल्या लीगमध्ये 24 चेंडूमध्ये 42 धावांचं उद्दिष्ट मैदानात घेऊन उतरलेला आवडा संघाचे संजय नायक सन्माननीय सकाराम सावंत या पदावर बसले अनेक मान्यवर या पदावर बसले त्यांच्या मनापासून शॉट 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 हो हो षटकार षटकार फोडकी षटकार 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 असं म्हटलं की मी लागोपाठ 5 षटकांमध्ये या ठिकाणी एक चौकारमध्ये या ठिकाणी त्यांनी वागल्यात एक चौका झाला ओके रमेश सावंत षटकार आणि वा वा काय काय रामदास जोईल कॅच तर मित्रांनो आता एक विकेट झालेला ओव्हर पण संपलेली आता नंतर आपण भेटूया शेवटच्या 6 बॉलासाठी मॅचच्या चला बैडी भावाने जिंकली असा बघू शकतास मी पण गडबडीत तिकडे बाहेर गेलेले त्याच्यामुळे मला वेळ भेटला नाही नंतर बैडी भावाने जिंकली आता त्या पुढची मॅच चालू आहेत आणि आपण मित्रांनो वाजल्या बरोबर 12 चला मित्रांनो मस्त केलो त्याचं कसं वाटलं नक्की सांगा INS तरी INS सह्याद्री विरुद्ध दुसरी कोणची मॅच असते सो चला मित्रांनो त्याच्यात वडापाव विकता वडापावचं दुकान टाकलं त्याला इकडे काम चालू असतात बाकी सगळी मंडळी त्यांना हवा जास्त येतात हवा येता म्हणून यायला करतो होय ना सगळी माणसं काय करतात सगळी माणसं मस्त आमची माणसं चांगली आहेत आमची एखादा हेल्प करतात चॅनल होय बघूया 15 रुपये झाला सेम भाव ठेवला ना नमस्कार मित्रांनो आपण आता त्यांना लाव मॅच वगैरे झालेली असा पहिली मॅच आणि ऑलरेडी आता मॅच चालू झाली 3 दिवसात ह्याचा आमकायचा ऐकायचा सो आता बघू आपण परत येऊ कधी भेटत तेव्हा आता पण आपलं काम आहे म्हणून आपण आता घरात जातो व्हिडिओ वगैरे आपण टाकलो आता काम आहे त्यासाठी घरात जातो मस्त वेगळी असं व्हिडिओ तुमचा व्हिडिओ सोडून नक्की सांगा आणि बरोबर पण मस्त आलो तर मित्रांनो चला भेटू असाच एका व्हिडिओ तोपर्यंत बाय टाटा